नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. बुलढाणा येथे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त बुलढाण्यात भव्य कार्यक्रम. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा नागरी सत्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात भव्य जयंती उत्सव व नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास बुलढाणा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला धनगर समाजासह विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. बुलढाणा शहरात उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या स्मारकाच्या उभारणीमागील संकल्पना आणि प्रयत्नांमुळे आज हे स्थळ बुलढाण्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळखीचे प्रतीक बनले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. प्राध्यापक राम शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या न्यायप्रिय राज्यकारभार, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बुलढाणा शहरात उभारण्यात आलेल्या विविध महामानवांच्या स्मारकांचे कौतुक करत या उपक्रमांमुळे नव्या पिढीला इतिहास आणि सामाजिक मूल्यांची प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले. आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी बोलताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श समाजाने आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. समाजहित, विकास आणि लोककल्याणासाठी त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. या प्रसंगी बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पूजाताई संजय गायकवाड, भाजप नेते योगेंद्रजी गोडे, विनोद वाघ, भैयासाहेब बनकर, दीपक बोराडे, नंदू लवंगे, गोपाल काटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच धनगर समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव, माता, भगिनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या लोकाभिमुख प्रशासनाची, धर्मसंरक्षणाची, सामाजिक समतेची आणि जनकल्याणकारी धोरणांची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केले. जयंती सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार, लोककल्याणाची भावना आणि न्यायनिष्ठ राज्यकारभार हा समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या कार्याचा वारसा जपत विकासाभिमुख आणि समाजहिताचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जेवढ्या जाती असतील तेवढ्यामध्ये जर सर्वात शासनाच्या सोयी सुद्धा बसून वंचित असेल तर तो आपला धनगर समाज आहे. जो मेंढपाळ आहे, जो गावात राहत नाही, जो पाऊस पडला की गाव सोडून बाहेर फिरतो, त्याला घरदार नाही, अशा या समाजाला सहारा देण्याची गरज शासन दरबारी आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी समाजाचं हित त्या ठिकाणी जोपासू. भाऊ, आम्ही आमदार झालो आणि मी संकल्पना केली की मी बुलढाणा शहरामध्ये सगळ्या समाजाचे स्मारक उभी करेन. कारण प्रत्येक समाजाने, प्रत्येक जातीने आपला, ज्याला आपण काय म्हणतो, महापुरुष हा वाटून घेतला. अहिल्यादेवी होळकरांनी काय काम केलं आधीच्या मुलांनी सांगितलं. अहिल्यादेवी होळकरांनी निजामांनी, आदिलशहांनी, कुतुबशहांनी, मुघलांनी उद्ध्वस्त केली, मंदिरं बांधली, शाळा बांधल्यात, चांगलं शिक्षण त्यांनी घेतलं. चौंडी सारख्या गावामध्ये त्यांचा मानकोजी शिंदेच्या पोटी जन्म झाला, इंदोरच्या त्या सून झाल्या आणि संपूर्ण राज्यभर 70 वर्षाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी या राष्ट्राकरता आणि धर्माकरता काम केलं. मग ज्या मातेने धर्माकरता काम केलं त्या मातेचा उत्सव सोहळा केवळ एका जातीनेच का साजरा करावा, तो सगळ्या धर्माच्या लोकांनी साजरा केला पाहिजे. कारण त्यांनी सगळ्या धर्माकरता काम त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून
सगळ्या महापुरुषांनी जे जे महापुरुष या भारत मातेच्या कुशीमध्ये जन्मास आले त्या प्रत्येकाने या भारताच्या प्रत्येक नागरिकाकरता काम केलं आणि म्हणून त्यांच्या कामामुळे आमच्या समाजाला प्रेरणा मिळावी, आजच्या तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून मी स्मारक उभे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ज्या वेळेला मी स्मारक उभे करण्यास सुरुवात केली मला हसायचे, मला टीका करायची, मला सगळे सांगायचे की पुतळे खरं हा आमदार किती खोटा बोलतो, एवढे स्मारक कुठं होतात का, जागा मिळतात का, दंगली होतील, विटंबना होतील, त्याला लोक तोडून टाकतील, असे आरोप सगळ्यांनी त्या ठिकाणी केले. पण मी कोणाच्याही आरोपाला मानलं नाही. मी माझं काम चालू ठेवलं आणि महाराष्ट्रात आणि देशात मी आपल्याला अभिमानाने सांगेल की एकमेव बुलढाणा शहर आहे की ज्या शहरामध्ये 26 स्मारक उभी असताना रोज सकाळी सूर्याची किरण त्यांच्या पायाला स्पर्श करण्यापूर्वी त्याची साफसफाई होते दररोज. नाहीतर वर्षभर त्या पुतळ्याकडे कोणी पाहत नाही, त्याच्यावर मातीचा थर जाऊन करतो, पात्र घाण करतात, त्याच्याकडे कोणी बघत नाही आणि सगळ्या स्मारकांच्या समित्या करून त्याच्या सुरक्षेकरता त्या समितीच्या ताब्यात आपण स्मारक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि चांगल्या प्रकारे 22 तरुण मुलं याच्यामध्ये रोज त्याची सफाई त्या ठिकाणी करतात, जेणेकरून याचं पावित्र्य सदैव कायम त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आणि हे सगळं उद्घाटन करण्याकरता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि आपले दिवंगत अजित दादा आम्ही एकाच गाडीमध्ये सगळ्यांनी 26 स्मारकाचं लोकांना त्या ठिकाणी केलं. दुर्दैवाने हा पुतळा दुपारी 2-3 वाजता आला, तोपर्यंत कार्यक्रम संपत होता. अजित दादा मला आठवतं इथं थांबले, अरे म्हणे याला काय लेट झालं सगळं, तर ते प्रवासामध्ये येणारा पुतळा थोडा लेट झाला आणि म्हणून शेवटी आम्ही संध्याकाळी नंदुरापण कार्यक्रम तो केलाच. शेवटी त्या दिवशी आपण या ठिकाणी लोकार्पण केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या शहराने सगळ्या महापुरुषांची जी रचना या शहरामध्ये केली, प्रत्येकाला